उरण तालुक्यामध्ये कोपरोली गावात अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून 100 ते 150 कोटीचा घोटाळा घडलेला आहे। शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या घेऊन खोटी कागदपत्रक सादर करून या शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या आहेत। आज जेव्हा हे डॉक्युमेंट्स खरेदी खताचे जेव्हा पेपर काढले तेव्हा एका शेतकऱ्याच्या 3 प्रकारच्या सह्या जेव्हा आम्ही त्या डॉक्युमेंट्समध्ये पाहिल्या तेव्हा आमच्या लक्षात आलं की यामध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे, शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। जेव्हा हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं तेव्हा शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतलेली आहे। आज कोर्टामध्ये जवळपास 20 वर्ष शेतकरी केस भांडत आहेत। कोर्टामध्ये केस चालू असताना त्या जागेवर ज्यांनी नाव लावून घेतलेलं आहे त्या मालकांनी तिकडे आता गोडाऊन बांधलेलं आहे, शेतीमध्ये मातीचं भराव केलेलं आहे। शेतकरी जे आहेत त्यांना दमदाटी चालू आहे, त्यांची जी सुपीक जमीन होती ती नापीक करून सोडलेली आहे। शेतकरी आता एकदम म्हणजे खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत आणि अशा वेळी जेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीला जेव्हा ते भेटतात तेव्हा 100% त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न 100% मी करतोय। आणि जेव्हा हे माझ्या लक्षात आलं की अशा प्रकारचा हा घोटाळा झालेला आहे याची माहितीसुद्धा मी आता आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आहेत त्यांच्या कानावर घालणार आहे, जेणेकरून हा जो काही व्यक्ती आहे ज्यांनी खोट्या सह्या करून हे जागेचं भ्रष्टाचार घोटाळा केलेला आहे त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यावर ईडीची कारवाई व्हावी आणि जेणेकरून माझ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेती जी आहे ती जमिनी आहे ती त्यांना परत मिळावेत। तसंच माझं न्यायालयालासुद्धा विनंती आहे की जो काही 20 वर्ष हा प्रकरण कोर्टात चालू आहे न्यायव्यवस्थेने सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा। तसेच जेव्हा मी प्रकरण बघितलं, जेव्हा पेपर्स चेक केले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं यामध्ये मग तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, तहसीलदार असतील, इवन रजिस्टर ऑफिसर असतील, या सर्वांनी आणि बिल्डर्स या सर्वांनी संगनमत करून माझ्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। उरण तालुक्यातील कोपरोली परिसरातील शेतकऱ्यांची 100 ते 150 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यातून फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तेजस दादा डाकी यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे सुपीक जमिनी लुबाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीररित्या हस्तगत करण्यात आल्याचं उघड झालंय। तेजसदादांनी पत्रकार परिषद घेऊन थेट शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या सह्या घेऊन फसवणूक केल्याचे दस्तऐवजच दाखवलेत। या प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असून अनेक प्रकरणं गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित आहेत। मात्र कोर्टात केस सुरू असतानाही जमीन लुबाडणाऱ्यांकडून त्या जागेवर भराव करून गोदामांचं बांधकाम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर धमकावणं आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार सुरू असून शेतकरी भीतीच्या वातावरणात असल्याचंही तेजसदादा डाकी यांनी सांगितलं। शेतकऱ्यांनी सर्व आपबीती सांगितल्यानंतर न्याय मिळवून देण्यासाठी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचं सांगत तेजसदादा डाकी यांनी सर्व घोटाळ्याची माहिती तात्काळ खासदार सुनील तटकरे यांच्या कानावर घालणार असल्याचं स्पष्ट केलं। तसंच संबंधित घोटाळेबाजांवर ईडीची कारवाई लावण्यासाठी पाठपुरावा करणार असून न्यायप्रविष्ट प्रकरणांवर लवकरात लवकर निर्णय देण्याची मागणी करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। मनोहर रंगनाथ म्हात्रे, राहणार कोपरोली। माझ्या शेती विकली होती, मला काय संपूर्ण पेमेंट केलेलं नाही आहे, त्याच्यामुळं पेमेंट मागायला गेलो होतो पण दादागिरी कर। आम्ही रामचंद्र लक्ष्मण मुंबईकर, राहणार चिरनेर। आम्ही जमीन विकल्यानंतर आम्हाला पेमेंट काही दिलेलं नाही। आम्ही पैसे मागायला गेलो किंवा शेतीजवळ गेलो, आम्हाला मारहाण करायला लागले, दमदाटी करायला लागले। माझं नाव शकुंतला मनोहर म्हात्रे। आमची जमीन मुलं लहान होती म्हणून आम्ही विकली। भावाचा मुलगा सांगायला आला जमीन विक, मी जमीन विकली का मुलं माझी शिकतील आणि कामाला लावतील, ती आम्हाला आम्हीच दावरली। पैसे दिलं तर 2,80,000चा चेक दिला, तो पण वाटला नाही, तो त्याच्याकडे दिला। एक आमची चुकी झाली काय त्याची झेरॉक्स आम्ही केलेली नाही। मी विश्वनाथ पांडुरंग म्हात्रे, राहणार कोपरोली। मला त्यांनी असं सांगितलं काय एका वर्षात गोदाम बांधेल आणि मला ताबडतोब नोकरी देईल। विश्वास म्हात्रेने सगळं केलेलं आहे। पाटील यांची जमीन म्हणजे माझं मिस्टर त्यांचा मुलगा त्याही विकली जमीन म्हणजे 20 लाखाची। तर आम्हाला काय ते पैसे पोत झालेले नाही, बाकी 4.5 लाख त्याच्याकडे आहेत आणि नोटीसही आम्हाला कबूल केली ते पण नाही। माझे घरवाले बोलायला गेले विश्वास म्हात्याला तर तो बोलला का देणार नाही, काही बी करा। माझी आई सौ हिराबाई रघुनाथ म्हात्रे ही आता स्वर्गवासी झाली ही चिंता धरून
प्रत्येक वेळेला तारखेला जायची, हे करायची, कधी आम्हाला न्याय मिळेल, पण काय न्याय मिळाला नाही. याही आम्हाला फसवणूक केली. माझ्या आईच्या खोट्या सह्या घेऊन पूर्ण पेमेंट झाला असं सांगितलं, आश्वासन दिलं. माझी आईला काय वाचता लिहिता काही येत नाही, त्याच्यामुळे ही सगळी फसवणूक झालेली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत. तर नोकरीची पण आम्हाला हमी दिली होती आई, की आम्ही तुम्हाला नंतर या जागा आम्ही देऊ, या गोडाऊन बांधल्यानंतर, पण काहीच अजूनपर्यंत तिथं झालेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला जो आत्ताचा जो का चालू भाव आहे त्याप्रमाणे आम्हाला पैसे पाहिजे, सगळं का भाव असेल ते पाहिजे आम्हाला. नमस्कार, मी कौशल म्हात्रे, कोपरवली. जी काय आमची फसवणूक झाली ते अत्यंत बेकार अशी फसवणूक झालेली आहे. पूर्ण शेतकऱ्यांच्या काही जमिनीवर कब्जा केलेला आहे आणि आमच्याकडनं जमिनी घेऊन तिथे आम्हाला खोटे खोटे आश्वासन दिलं की कंपनी बांधू, मोठ्या मोठ्या तुम्हाला नोकऱ्या देऊ, असं आम्ही दाखवून आम्ही साधी बोल माणसं त्यांना ती जमीन दिली आणि जमीन त्याही दुप्पट भावात एसी झेटला विकली. रामदास पांडुरंग पाटील, राहणार कोपरवली. कदमावाल्यांनी जमीन घेतली, ही कदमावाल्यांनी आमच्याकडनं घेऊन एसीजेडला विकून टाकली आहे. तर आम्हाला याच्याबद्दल न्याय मिळाला. हे जेव्हा कळलं तेव्हा मीडियाच्या माध्यमातून मी एक बाईटसुद्धा दिली होती. त्याच्यावर म्हणजे त्यांच्यावर जे अन्याय झाले त्या अन्यायाला विरोध म्हणून मी त्या जागेवर जाऊन तिथे मी स्टेटमेंट दिली होती. परंतु जेव्हा मी एखाद्या गोष्टीमध्ये मीडियासमोर येतो किंवा मुलाखत देतो तेव्हा मी पुराव्यानिशी येतो. त्यासाठी मी जेव्हा हे सर्व डॉक्युमेंट्सची पडताळणी केली, याचं वाचन केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या शेतकऱ्यांची कशा प्रकारे फसवणूक केली आहे आणि ही जी झालेली या शेतकऱ्यांची फसवणूक आहे ही तुम्हाला मीडियासमोर सादरीकरण करणं गरजेचं आहे, जेणेकरून आज या शेतकऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय इतरांवर होऊ नये यासाठी आज मी ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आता माझ्या बाजूला जे बसलेले जे शेतकरी आहेत ते कोपरवली गावचे आहेत. जेव्हा आपण एखाद्या जागेचं खरेदी खत करतो किंवा काही पावर देतो, सपोज आता मी शेतकरी आहे, मला जर एखाद्याला पावर्स द्यायचे असेल आणि एखादा व्यक्ती जर माझ्याकडून पावर्स घेत असेल तर पावर्स घेताना त्या डॉक्युमेंट्समध्ये मेन्शन करतोय की या पावरच्या मोबदल्यात मी शेतकऱ्याला काय देत आहे हे मेन्शन करणं, मोबदला मेन्शन करणं गरजेचं आहे. परंतु जो कोणी व्यक्ती आहे ज्यांनी कुल मुक्त्यार बनवलेलं आहे, शेतकऱ्यांचं पॉवर्स घेतलेलं आहे, त्यांनी त्या डॉक्युमेंट्समध्ये 1 रुपयाचा सुद्धा उल्लेख केलेला नाही. आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ज्या व्यक्तींनी आमच्या वडिलांची जी काही पॉवर्स घेतलेली आहे, जमिनीची खरेदी विक्रीची पॉवर, त्या व्यक्तीला आम्ही सुद्धा ओळखत नाही आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा जर आपण डॉक्युमेंट्स करतो, रजिस्ट्रेशनमध्ये आपण जर एखादं खरेदी खत करतो आणि जेव्हा आपण सिग्नेचर करतो तर प्रत्येक पेजवर शेतकऱ्याच्या सिग्नेचर असणं गरजेचे असतं. मग तो बयाना पावती असेल, नोंदणी फी असेल, प्रत्येक पेजवर शेतकऱ्याच्या सह्या असतात. परंतु हा जो दस्ता आहे यामध्ये एकाच शेतकऱ्याच्या मल्टिपल सिग्नेचर आहेत. जर तुम्ही हे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल एकच शेतकरी आहे, तो एकच शेतकरी 2 ते 3 प्रकारच्या सह्या करत आहे. आणि हे जे मी जे बोलत आहे हे मी बोलत नाही, हा जो दस्त आहे, दस्त क्रमांक 3546/2006 हा दस्त बोलत आहे. यामध्ये असं घडलेलं आहे की एकच शेतकरी 2 ते 3 प्रकारे सिग्नेचर करतोय. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काय झालेलं आहे की जेव्हा ही लोक अशा प्रकारचे खोटे नाटे डॉक्युमेंट्स बनवतात तेव्हा त्यांच्या लक्षात राहत नाही की आपण काय करतोय. पहिल्या पेजवर सही काय मारलेली आहे आणि दुसऱ्या पेजवर कशा प्रकारे सही मारायची आहे हे ते मेंटली विसरून गेलेले असतात आणि अशा वेळेला मग ते चुका करून बसतात. तालुक्यातील कोपरवली जे गाव आहे त्या गावामध्ये गावाच्या वेशीवर रस्त्यालगत ही जागा आहे आणि सध्याच्या घडीला या जागेचं कोरड्यामध्ये भाव चालू आहे. ज्या पद्धतीने त्यावेळी ज्या पार्टीनी बोला किंवा जे कोण असेल XYZ जे कुल मुक्त्यार बनवणारे यांनी कवडीमूल दामाने म्हणजे सरकारी जो भाव असतो तो सरकारी भाव सोडून कवडीमूल दामाने त्यांच्याकडून जागा घेतलेल्या आहेत. परंतु ज्या जागा घेतलेल्या आहेत त्यामध्ये शेतकरी इन्व्हॉल्व नव्हते, हे आमचं मत आहे. आणि तशा पद्धतीचं डॉक्युमेंटसुद्धा बोलत आहे. डॉक्युमेंट सांगतोय की यामध्ये काय घडलंय शेतकऱ्यांच्या बाबतीत, हे आम्ही सांगत नाही, हे डॉक्युमेंट सांगतोय. यामध्ये एक सोगारत नावाचा व्यक्ती आहे, सोगारत कुमार महेंद्र कुमार मेहतो. तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या व्यक्तीला आम्ही कधी भेटलोच नाही. बघा, एखादी आपण जेव्हा पॉवर सुद्धा देतो तर एखादं ब्लड रिलेशन असेल तर आपण एक त्याला विश्वासावर देतो, पण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण पॉवर्स देतो तेव्हा तो पॉवरच्या मोबदल्यात आपल्याला काय देतोय हे सुद्धा त्यांनी मेन्शन करणं गरजेचं असतोय. सपोज आता ही जागा साहेब 32 गुंठे आहे. 32 गुंठेची जर पॉवर तो व्यक्ती घेतोय सोगारत, तर 32 गुंठ्याच्या मोबदल्यात माझ्या शेतकऱ्यांना त्यांनी काय दिलं होतं हे त्यांनी ते डॉक्युमेंट्समध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे.
विना मोबदला पॉवर ह्या कशा प्रकारे त्यांनी म्हणजे फ्रॉड केलं हे त्या डॉक्युमेंट्सवरून दिसून येतोय. यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोबदला पॉवर्समध्ये मेन्शन केलेला नाही आहे. ती जमीन आता ती जमीन नरेश कदमावाला यांच्या ताब्यात ती जमीन आहे. नरेश कदमावाल्यांनी जो काही पेमेंट दिलेला आहे तो सुद्धा आत्ता गायत म्हणजे जवळपास 20 वर्षात आमच्या शेतकऱ्यांना पेमेंट पोच झालेला नाही आहे. आता त्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा आहे कदमावालांच्या नावावर, आमची सातबारे कदमावालांच्या नावावर आहेत. आमचं कोर्टात प्रकरण चालू आहे, परंतु कोर्टात आज जवळपास 15 ते 20 वर्ष आम्ही कोर्टामध्ये न्यायालयीन लढा लढत असूनसुद्धा त्या ठिकाणी बेस्ट कंपनीचा जो ऑनर आहे गुप्ता, त्यांनी आमच्या सुपीक जमिनीमध्ये जिथे आम्ही शेती करतोय आज 2025 पर्यंत आम्ही तिथे शेती करतोय, आमचा तिथे ताबा आहे, त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही आम्हाला म्हणजे विचारणा न करता आमची परवानगी न घेता तिथे त्या जागेमध्ये भरावसुद्धा केलेला आहे. आणि आज आम्हाला तो गुप्ता आहे तो दमदाटी करून तिथून हकलवून लावण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. यामध्ये ॲक्च्युली बघा, एखादा खरेदी खत झालं तर वर्दी नोटीस निघणं गरजेचं असतं, शेतकऱ्यांची परवानगी घेणे गरजेचं असतं. परंतु यामध्ये असं झालं की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी पकडून ही जागा जी आहे ही जागा ट्रान्सफर केलेली आहे कदमावालांच्या यांच्या नावाने. कारण हे जे शेतकरी आहेत हे अशिक्षित शेतकरी आहेत, त्यांना शैक्षणिक ज्ञान नाही आहे. त्याच्यामुळं त्यांच्या अशिक्षिततेचा फायदा घेऊन या लोकांनी हा जो सातबारा आहे हा सातबारा घडवून आणलेला आहे. तक्रार केली पोलीस स्टेशनला, 2 NOC नोंदवला, कोर्टाने सांगितल्याप्रमाणे तरी ऐकत नाही. हा दावा चालू आहे काय पनवेलला, केस पण दावा कलम पण आहे. कधी आता पुढची तारीख काय? पुढची तारीख 24 तारीख आहे. कोर्ट काय सांगतो? कोर्ट काय सांगते होईल आर्ग्युमेंट झाला दोघांकडून? नाही, काहीच नाही. तो याच ना आलंच कारण नुसतं तारखा देतात आणि आम्हाला पाठवतात. अच्छा, तुम्ही काय पैसे कोणाकडून स्वीकारले का या जमिनीचे? नाही पैसे स्वीकार काहीच नाही. ताबा कसा घेतला त्यांनी? साहेब त्यांनी आमच्याकडनं ताबा घेऊन ACZ ला जमीन विकली त्यांनी 2007 ला. 2005 ला व्यवहार केला आणि 6 महिन्यात त्यांनी ACZ च्या गळ्यात घातली. अच्छा, बाकी काहीच नाही. ACZ च्या याच्यामध्ये अखरीमध्ये होती का जमीन? आता आमचा 7/12 ACZ चं नाव येते त्याचे नावे होऊन त्यांनी ACZ ला विकली. ACZ ला अच्छा, त्यांनी ACZ ला. त्यांनी ACZ ला विकली. अच्छा, मूळ सातबारा आणि फेरफारावर तुमचे नाव आहेत ना? आहे. कट झालेली आहे. कट झालं तर ACZ ची नावे आहेत. नाही, आधीचा फेरफार जो तुमच्या आधीचा आहे. आहे तिचं आहे. जवळपास 2025 पर्यंत ही लोक ते आपल्या जागेवर ताबा घेऊन शेती करत आहेत. परंतु 2026 मध्ये दादागिरी करून त्यांनी या सुपीक जमिनीमध्ये मातीचं भराव करून तिथे रस्ते काढलेलं आहे. जेव्हा शेतकरी याची विचारपूस करायला गेलेत तेव्हा त्यांना दमदाटी करणं, ठार मारण्याची धमकी देणं, बॉन्डसर ठेवलेले आहेत जेणेकरून ते तिथे येऊ नयेत, अशा प्रकारची दादागिरी या गुप्तांनी तिथे चालवलेली आहे. आणि 2025 पर्यंत आम्ही जी शेती करत आहोत त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. आम्ही तिथे भात शेती करत आहोत. आज 2026 मध्ये त्यांनी आम्हाला कुठलीही परवानगी न घेता तिथे मातीचं भराव केलेला आहे. टोटल सर हे 15-20 एकरचा हा विषय आहे आणि कमीत कमी तिकडे साहेब करोडो रुपये म्हणजे 2 ते 3 करोड प्लस रेट आहे. तर हा 100 करोड प्लसचा घोटाळा आहे. आता जे आमच्याकडे जे पुरावे आम्हाला मिळालेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आपले जे काही 2005 साली ज्यांनी ज्या पद्धतीने खरेदी खत केले ते सर्व डॉक्युमेंट्स आता आम्ही काढत आहोत. त्याच्यानंतर पहिलंच जे आम्हाला डॉक्युमेंट्स सापडलं त्यामध्ये एकच शेतकरी अनेक प्रकारच्या सिग्नेचर करत आहेत. याची माहिती आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा देणार आहोत. तसंच आम्ही हे कोर्टात नव्याने दावा दाखल करणार आहोत. तसंच हा जवळपास जो घोटाळा झालेला आहे तो जवळपास 100 ते 150 करोडचा घोटाळा आहे. आणि माझ्या पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब त्यांनाही मी माहिती त्यांच्या कानावर टाकणार आहे. आणि ज्या व्यक्तीने हा घोटाळा केलेला आहे त्याची चौकशी व्हावी, त्याची ईडीच्या मार्फत चौकशी व्हावी यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.